स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते. मैत्रिणींनो, आता येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये आपण करणार आहोत आपल्या लाडके गणपती बाप्पांची स्थापना. म्हणजे 7 ऑक्टोबर शनिवार रोजी आपल्या गणपती बाप्पांना आपण आपल्या घरी विराजमान करणार आहोत. आणि याच गणपती बाप्पांच्या म्हणजे श्री गणेश चतुर्थी पासून अनंत चतुर्दशी पर्यंत या 10 दिवसांच्या कालखंडातच केले जाणारे अतिशय प्रभावी आणि खूप छान आणि गणपती बाप्पांना प्रसन्न करणारं असं एक खूप साधं आणि पटकन होणारं व्रत मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. या व्रताला बहुतांश बरेच लोकांनी हे व्रत लहानपणी वगैरे केलं असेल किंवा तुम्ही तुमच्या आईला आजीला हे व्रत करताना पाहिलं असेल. त्याच व्रताचं उजाळा मी या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे आणि कसं करायचं हे व्रत हे देखील सांगत आहे. ह्या व्रत करण्यासाठी काही खूप नियम वगैरे आपल्याला पाळायचे नाही आहेत. फक्त गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या 10 दिवसांच्या कालखंडामध्ये तुम्हाला जो दिवस सहज शक्य होईल त्या एकच दिवशी आपल्याला हे व्रत करायचं आहे. तर व्रत काय आहे, कसं आहे, सगळी माहिती जाणून घेऊया. पण त्याआधी तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून त्यातलं ऑल ऑप्शन दाबा, जेणेकरून येणारे जे असे नवनवीन व्हिडिओ आहेत ते मला तुमच्यापर्यंत सहज पोहोचवता येतील. तर आपण बघतो आहेत की गणपती बाप्पांचं 21 गणपती बाप्पांचं दर्शनाचं व्रत म्हणजे 21 गणेश दर्शनाचं व्रत. आता हे व्रत कसं करायचं, कधी करायचं आणि कोणी करायचं. हे व्रत लहान मुलांपासून अगदी म्हाताऱ्या व्यक्तींपर्यंत कोणीही करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे हे व्रत करण्यासाठी आपल्याला उपवास करायची गरज नाही. हे व्रत फक्त आपल्याला एकाच दिवशी करायचं आहे. गणेश चतुर्थी पासून अनंत चतुर्दशी पर्यंत या 10 दिवसांपैकी एकाच दिवशी आपल्याला हे व्रत करायचं आहे. या व्रतामध्ये आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला सलगपणे, बघा लक्षात घ्या, सलगपणे म्हणजे 21 आपल्याला गणपती बाप्पांचे दर्शन घ्यायचं आहे. सलगपणे यासाठी म्हटलं आहे की आपल्याला या व्रताचा मुख्य उद्देशच हा आहे, व्रतच असं आहे की 21 गणेश दर्शन व्रत म्हणजे आपल्याला 21 गणपती बाप्पांच्या दर्शनाचं व्रत आपल्याला हे करायचं आहे आणि ते आपल्याला एकाच दिवशी पूर्ण करायचं आहे. म्हणजे तुम्ही सुरुवात जेव्हा जर केली तर त्या व्रताचा आपल्याला शेवट करूनच आपल्याला आपल्या घरी परत यायचं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे आणि सामग्री काय लागणार आहे हे पाहून घेऊया. समजा आता ह्या 10 दिवसांमध्ये आपण ठरवलं की मी ह्या दिवशी गणपती बाप्पांचं हे व्रत करणार, 21 गणपतींचं व्रत. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरामधले आपल्या घरामध्ये जे गणपती बाप्पा प्रतिष्ठापित आपण केलेले आहेत त्यांना पकडून आपल्या आजूबाजूला अशा ज्यांच्या घरी गणपती बाप्पांची स्थापना झालेली आहे त्यांच्या घरी जाऊन अशा आपल्याला 21 गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायचं आहे. हे दर्शन घेण्याआधी सर्वप्रथम आपल्याला आपल्या घरच्या गणपती बाप्पांच्या समोर मी तुमचं 21 गणपती दर्शनाचं व्रत करते आहे असा संकल्प बोलायचा आहे. आणि कोणत्या कार्यसिद्धीसाठी तुम्हाला हे व्रत करायचं आहे हे आपल्या देवघरातल्या गणपती बाप्पांना किंवा जर तुमच्या घरी तुम्ही गणपती बाप्पांना स्थापित केलं असेल त्यांच्या समोर केलं तरी चालेल. हा संकल्प बोलायचा आहे. संकल्प बोलल्यानंतर आपल्याला आपल्या घरी जर तुम्ही गणपती बसवले असेल तर त्या गणपतीला पकडून, आणि जर तुम्ही नसेल तुमच्या घरी गणपती बसवले तर दुसऱ्या गणपती पकडून म्हणजे ज्यांच्या घरी तुम्हाला पहिले जाता येईल अशा पद्धतीने आपल्याला 21 गणपतींचं दर्शन घ्यायचं आहे. आता दर्शन घेताना कसं करायचं आणि पूजा काय करायची ते पाहून घेऊया. तर हे 21 गणपती दर्शन व्रत करताना आपल्याला काही साहित्य लागणार आहे. त्यामध्ये आपल्याला लागणार आहे 21 सुपाऱ्या, 21 विड्याची पानं, 21 दुर्वांच्या जुड्या, 21 लाल फूल आणि 21 मोदक आणि बाकी हळदी कुंकू वगैरे तर आपण ठेवतोच आपल्याजवळ पूजेला. तर सर्वप्रथम आपण संकल्प बोलल्यानंतर आपण सर्वप्रथम आपल्या घरी जर गणपती बसले असतील त्यांच्या समोर आपण पहिला गणपती म्हणून त्यांचं दर्शन घ्यायचं आहे आपल्याला. आणि आपल्या गणपती बाप्पांसमोर 1 विड्याचं पान, त्यावर 1 रुपयाचं नाणं मी तुम्हाला सांगायची विसरली, अशी 21 नाणे आपल्याला लागणार आहे. 1 विड्याचं पान, त्यावर 1 रुपयाचं नाणं, त्यावर 1 सुपारी, म्हणजे असा जो विडा तयार होतो तो विडा आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचा आहे. देठ गणपती बाप्पांकडे, पानाचं अग्र आपल्याकडे,
त्या सुपारीची गणपती बाप्पा म्हणून पूजन करायचं आहे आणि त्या सुपारीला आपल्याला दुर्वांची जोडी, लाल फूल, हळदी कुंकू, अक्षता वाहून नमस्कार करायचा, त्यांचं पूजन करायचं आणि आपली मनातली इच्छा आपल्याला पहिल्या गणपती बाप्पांजवळ बोलून दाखवायची आहे. आपण जे 21 मोदक केले त्यातला एक मोदक पहिल्या गणपती बाप्पांजवळ ठेवायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला सलग त्याच दिवशी त्याच वेळी एक एक करून क्रमाक्रमाने 21 गणपतींचं दर्शन घ्यायचं आहे. म्हणजे तुमच्या शेजारी समजा शेजारच्यांकडे गणपती बाप्पा असेल मग त्यांच्याकडे जायचं, याच क्रमाने विडा, त्यावर सुपारी, त्यावर रुपयाचे नाणे, सुपारी त्या गणपती बाप्पांजवळ ठेवायचं. त्यांची हळदी कुंकू, अक्षता, फुल वाहून, दुर्वा वाहून पूजा करायची. दुसरा मोदक त्यांच्याजवळ अर्पण करायचा आणि नमस्कार करायचा. आपण इच्छा तर पहिल्या गणपती बाप्पांजवळच बोललेली आहे. अशा क्रमाने आपल्याला 21 गणपतींचं व्रत, 21 गणपतीचं दर्शन आपल्याला त्या एकाच दिवशी पूर्ण करायचं आहे. 21 गणपतींचं दर्शन झाल्यानंतर आपल्याला सरळ आपल्या घरी यायचं आहे आणि आपण केलेला जो संकल्प आहे तो पूर्ण झाला असं आपल्या गणपती बाप्पाला बोलून आपण संकल्प सोडायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे 21 गणपतींचं दर्शन व्रत या गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या 10 दिवसांच्या कालखंडात पूर्ण करायचं. तर आशा करते व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ.